बिग बॉस मराठीमध्ये 3 वाईल्ड कार्ड एंट्रीज आल्या होत्या. रेवा कुरासे, संस्कृती साळुंके आणि संकेत पाठक. त्यांच्यापैकी मला संकेत पाठक जरा बरा वाटत होता. रेवा आणि संस्कृती आल्या आल्या पॉवर की गमावून बसल्या होत्या. संकेत त्यातला त्या स्मार्ट खेळला आणि मला असं वाटलं होतं की तो लंबी रेस का घोडा आहे, पण आता तो विशालच्या नादी लागला आहे आणि चुकीचं खेळतोय, चुकीचं डिसिजन घेतोय. यंदा विशाल नॉमिनेटेड आहे, त्यामुळे घरातील इतर वीक सदस्य कसे नॉमिनेट होतील हे बघण्यामध्येच त्याचा आणि विशालचा जोर दिसतो आहे. ऑलरेडी वीक कंटेस्टंट्स नॉमिनेटेड आहेत. जरी संकेत जिंकला, कॅप्टन झाला, तरी भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊनी पण तन्वीचं कौतुक केलं. कारण संकेत ज्या तऱ्हेने खेळला आम्हाला कुणालाच पटलं नाही. ज्या तऱ्हेने त्याने तन्वीला करपटत नेलं. ऍज अ कॅप्टन त्याला एक पॉवर मिळाली होती की तर त्यांनी दीपालीला नॉमिनेट केलं. मला असं वाटतं त्याला ही पॉवर मिळालेली खरी, पण त्यांनी कोणाला जर नॉमिनेट केलं नसतं तर तो जास्त चांगला दिसला असता. बाकीच्यांच्या नजरेत तो जरा असा वर गेला असता. पुढच्या आठवड्यातल्या गेम मध्ये त्याला त्याचा फायदा झाला असता. त्यांनी त्याच्या ह्या पॉवरचा उपयोग करायला नको होता असं वाटतं. विशालला तो सपोर्ट करते. विशालला नवीन आलेल्यांपैकी कोणीही विनर झालेलं नको आहे हे त्याला माहिती नाहीये. त्यालाही माहिती असणार, कारण विशाल अगोदर पण हे बोललेलं आहे आणि हे त्यांनी बाहेरून बघितलं असणार, पण त्याला कळतच नाहीये काय बोलणार. त्यामुळे तो मला वाटत नाही पुढे जास्त काळ टिकू शकेल. बरोबर बोलते ना मी?